तेलंगणातील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेच्या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. इंस्टाग्रामवर 3 लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका भूक्या गौतमी यांना रील्स बनवण्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गैरवर्तनाचे आरोप करत अखेर सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील माविलागुड्डुम सरकारी हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाच्या शिक्षिका म्हणून गेली 12 वर्ष कार्यरत असलेल्या भूक्या गौतमी या सोशल मीडियामुळे चर्चेत आल्या आहेत. इंस्टाग्रामवर 3 लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या गौतमी यांच्यावर शाळेच्या वेळेत रील्स तयार करून कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच रील्सद्वारे खासगी शाळांच्या प्रवेशांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही रील्स बनवणे सुरूच ठेवल्याचा आरोप करत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना निलंबित केलेत. मात्र निलंबनानंतर भूक्या गौतमी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे. त्या म्हणाल्यात की आपण रील्स केवळ घरी तयार करत होतो आणि शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केलेत नाही. याशिवाय बदलीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपला अपमान केला आहे, तासनतास ताटकळत ठेवले आणि उद्धट वागणूक दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तसेच आपण आदिवासी समाजातून येत असल्याने आणि अंतर्गत राजकारणामुळे आपल्याला लक्ष्य करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. सततचे ट्रोलिंग, मानसिक ताण आणि वरिष्ठांकडून होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे तर काहींनी त्यांच्या आरोपांवर प्रश्नही उपस्थित केले आहेत. या प्रकरणामुळे सोशल मीडिया वापर, सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि सेवा नियम यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शिक्षिका गौतमी यांनी केलेले आरोप आणि त्यावरील अधिकृत भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.